नमस्कार मित्रांनो, इंग्लिश विथ अविनाश पाटील या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स हा काळ शिकायचा आहे। बघा, या काळामध्ये तुम्हाला या प्रकारची वाक्य बनवता येतील जर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पाहिला तर। आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा मग या ठिकाणी मी क्रिकेट खेळलेलो होतो, ती शाळेत गेलेली होती, त्याने सफरचंद खाल्लेलं होतं, आम्ही अभ्यास केला होता, तू पुस्तक वाचले होते का, तू काम केले होते का किंवा तू काम केलेले होते का, पक्षी आकाशात उडालेले होते का, अजयने मदत केलेली होती, अजयने मदत का केलेली होती। म्हणजे या प्रकारची वाक्य हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शेवटी तुम्हाला बनवता येतील। बघा, मग व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। आता बघा, आत्तापर्यंत तुमच्या माहितीसाठी आत्तापर्यंत आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स या टॉपिकवरती व्हिडिओ बनवलेले आहेत। ते व्हिडिओ जर तुम्ही आत्तापर्यंत पाहिलेले नसतील तर ते व्हिडिओसुद्धा बघा। चला मग आपल्या आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करू। बघा, या काळाची पास्ट परफेक्ट टेन्स या काळाची आपल्याला रचना पाहिजे। या ठिकाणी पास्ट पाहिजे होतं, पास्ट परफेक्ट टेन्स, आणि या ठिकाणी पूर्ण भूतकाळ असं पाहिजे होतं। एडिटिंगमध्ये PPT बनवताना ते नजर चुकीने राहिलं, पण ठीक आहे, ते काही एवढं महत्त्वाचं नाही आहे, आपल्याला काळ महत्त्वाचा आहे। मग बघा, आता हा काळ आपण ओळखायचा कसा, तर यात एखादी घटना आधीच पूर्ण झालेली होती हे दाखवण्यासाठी हा काळ वापरला जातो, किंवा भूतकाळातील एखादी कृतीपूर्वी दुसरी कृती पूर्ण झालेली होती। म्हणजेच काय, भूतकाळामध्ये एखादी कृती जी आहे ती पूर्ण झालेली होती, ती त्या काळामध्येच भूतकाळामध्येच पूर्ण झालेली होती। मग बघा, जेव्हा आपण वाक्य बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल। तर या वाक्याची ओळख मराठीमध्ये कशी असते, किंवा मराठी वाक्याच्या क्रियापदाच्या शेवटी लेलो होतो, लेली होती, लेले होते असे शब्द येतात। म्हणजे कसं, मी एखादं काम केलेलं होतं, मी सिनेमा पाहिलेला होता, भूतकाळामध्येच ती क्रिया पूर्ण झालेली आहे। मी तुला कॉल केलेला होता, पण तू माझ्या काळाला उत्तर दिलं, म्हणजे माझ्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही, किंवा माझ्या कॉलला उत्तर दिलं नाही। आय हॅड कॉल्ड यू बट यू डिडंट आन्सर टू मी, पण तुम्हाला उत्तर दिलं नाही। बघा, आम्ही ती सर्कस पाहिलेली होती, मी ते पुस्तक वाचलेलं होतं, म्हणजे वाचून झालेलं होतं, भूतकाळामध्येच ती क्रिया काय झालेली होती, पूर्ण झालेली होती। या रीतीने हा काळ येतो मराठीमध्ये। बघा, मग आता हा काळ शिकत असताना आपल्याला सब्जेक्टसोबत येणारं जे हेल्पिंग वर्ब असेल ते सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे। ते जर आपल्याला माहीत नसेल तर आपल्याला काळ बनवता येणार नाही। बघा, मग या ठिकाणी आय जरी असला तरी सपोर्टिंग वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब सब्जेक्टसोबत हॅड येतो। म्हणजे कुठलंही सब्जेक्ट जरी असलं त्यासोबत येणारं जे हेल्पिंग वर्ब असेल ते हॅड असतं। म्हणजे आय हॅड, ही हॅड, शी हॅड, इट हॅड, कुठल्याही व्यक्तीचं नाव असेल त्याच्यानंतर हॅड येतं। काजल हॅड, मोबाईल हॅड, वी हॅड, यू हॅड, दे हॅड। म्हणजे कर्ता किंवा सब्जेक्ट सिंग्युलर जरी असला किंवा प्लुरल जरी असला तरी त्यासोबत येणारं जे हेल्पिंग वर्ब असेल ते हॅडच असेल। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। जसं आपण प्रेझेंट टेन्समध्ये बघितलं की हेल्पिंग वर्ब हा सब्जेक्टनुसार बदलतो। तुम्ही जर परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तो बघा, त्यामध्ये तुम्ही बघतात की सब्जेक्टनुसार त्या ठिकाणी हेल्पिंग वर्बसुद्धा बदलतं। तसं या काळामध्ये नाही आहे। या ठिकाणी आय जरी असला किंवा कुठलाही सब्जेक्ट असला त्या ठिकाणी येणारं जे हेल्पिंग वर्ब असेल ते हॅडच असतं। ही गोष्ट लक्षात घ्या। बघा, आता आपल्याला वाक्यरचना शिकायची आहे। आता पास्ट परफेक्ट टेन्स या काळाची जी रचना आहे होकारार्थी वाक्याची किंवा पॉझिटिव्ह सेंटेन्सची, ती आपल्याला या ठिकाणी पाहिजे। सुरुवातीला कुठलाही काळ असेल तर सब्जेक्ट येतो। आता या ठिकाणी सब्जेक्ट कुठलाही असू दे, आपल्याला हॅडच घ्यायचा आहे। सब्जेक्ट कुठलाही जरी असला तरी आपल्याला काय करायचं, हॅडच घ्यायचं आहे। त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप, क्रियापदाचं तिसरं रूप आणि एक शेवटी येतो ऑब्जेक्ट।
ही रचना जर आपल्याला माहीत असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं मराठीतलं वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करता येतं किंवा स्पोकन इंग्लिशमध्ये सुद्धा याचा वापर आपण करू शकतो. वाक्य कसं बोलायचं हे आपल्याला कळतं. आता त्याने काम केलेले होते त्याने काम केलेले होते. बघू मग. त्यानेला सब्जेक्ट आहे ही. आता सब्जेक्ट कुठलाही असू दे आपल्याला हॅडच घ्यायचा आहे. ही हॅड वर्क्ड. ही हॅड वर्क्ड. त्याने काम केलेलं होतं. त्याने काम केलेलं आहे. या ठिकाणी आपण जर हॅज वापरला तर त्याने काम केलेलं आहे वर्तमानामध्ये आणि फक्त इथे हॅड जर वापरला आपण त्याने काम केलेलं होतं तर इथे हॅड घ्यावा लागेल. V3 आणि सब्जेक्ट सारखाच असतो. जर तुम्ही प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघा. आम्ही हा चित्रपट पाहिला होता. आम्हीला सब्जेक्ट आहे वी. हॅड आपल्याला घ्यायचा आहे. पाहणीला क्रियापद आहे वॉच. वी हॅड वॉच्ड धिस मूव्ही. ऑब्जेक्ट आला. आम्ही हा सिनेमा पाहिलेला होता. भारताने सामना जिंकलेला होता भूतकाळामध्ये. इंडिया सब्जेक्ट येईल हेल्पिंग वर्ब येईल हॅड. इंडिया हॅड ओन द मॅच. इंडिया हॅड ओन द मॅच. रामने ते पुस्तक वाचलेले होते. सब्जेक्ट आहे राम. सब्जेक्ट कुठलाही असू दे. हेल्पिंग वर्ब येईल हॅड. वाचनेला क्रियापद आहे रीड. रेड. हे तुमचं V3. रामने ते पुस्तक वाचले होतं. राम हॅड रेड दॅट बुक. ते पुस्तक म्हटलं आहे म्हणून दॅट बुक. हे पुस्तक असेल तर दिस बुक. राम हॅड रेड दॅट बुक. मी त्याला भेटलो होतो. आय हॅड मेट. आय हॅड मीट हिम. मी त्याला भेटलो होतो म्हणजे भूतकाळामध्ये भेटण्याची क्रिया पूर्ण झालेली होती. त्याने मला फोन केलेला होता. त्यानेला काही सब्जेक्ट ही. त्याच्यानंतर हॅड. ही हॅड कॉल्ड मी. फोन करण्याला क्रियापद आहे कॉल. कॉलचं झालं कॉल्ड. ही हॅज कॉल्ड मी. त्याने मला फोन केलेला होता. तिने मला आमंत्रित केलेलं होतं. त्यांच्या घरी काही कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला तिने याला आमंत्रित केलेलं होतं. सब्जेक्ट आहे शी. हेल्पिंग वर्ब हॅड. V3 इन्व्हाइटचं इन्व्हायटेड होईल. शी हॅड इन्व्हायटेड मी. शी हॅज इन्व्हायटेड मी. मी खोली साफ केली होती. साफ करण्याला क्रियापद आहे क्लीन. क्लीन्ड. आय हॅड क्लीन द रूम. बघा द रूम. आय हॅड क्लीन द रूम. मी खोली साफ केली होती परंतु आला आणि तू परत घाण केली. म्हणजे एखादी क्रिया घडण्याच्या आधी दुसरी क्रिया पूर्ण झालेली होती. या पद्धतीने मी तुला बोलावले होते पण तू आला नाहीस. त्याच्या आधी ती क्रिया पूर्ण झालेली होती. या पद्धतीने म्हणजे काय एखादी क्रिया भूतकाळामध्ये पूर्ण झालेली होती. एवढं लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपण सकारात्मक वाक्यरचना या ठिकाणी पाहिलेली आहे. त्याचं स्ट्रक्चर तुम्ही बघा. त्याचा अभ्यास करा. दुसरं काय यातमध्ये काही अवघड नाही आहे. कारण की सब्जेक्ट कुठलाही असला तरी आपण हॅड घेतो आणि क्रियापदाचं तिसरं रूप तुम्हाला माहिती आहे. असं जर स्ट्रक्चर असेल ते समजून घ्यायचं. ते पूर्ण भूतकाळाचं आहे. त्याने काम केलेले होतं असं जर वाक्य आलं तर समजून घ्यायचं हे पूर्ण भूतकाळातलं वाक्य आहे आणि इंग्लिशमध्ये ते या पद्धतीने बनतं. पुढच्या मुद्द्याकडे वळूया आपण. आता इथे काही तुम्हाला वाक्य दिलेले आहेत. काही वाक्य तुमच्या प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. बघा पटकन आपण ते वाक्य करू. ही हॅड वॉच्ड मूव्ही विथ मी. त्याने माझ्यासोबत सिनेमा पाहिलेला होता. द मोबाईल हॅड ब्रोकन. ब्रोकन. बघा या ठिकाणी ब्रोकन. द मोबाईल हॅड ब्रोकन ऑलरेडी. मोबाईल ऑलरेडी तुटलेला होता. ब्रेक म्हणजे काय तुटणे. मोबाईल ऑलरेडी तुटलेला होता. माय मदर हॅड मेड. माय मदर हॅड मेड पुरणपोळी. माझ्या आईने पुरणपोळी बनवलेली होती. आय हॅड इटन द केक. मी केक खाल्लेला होता.
शीतल हॅड, बघा इथं सब्जेक्ट कुठलाही असू दे आपल्याला हॅडच घ्यायचं आहे, त्यानंतर V3. शीतल हॅड गिवन मनी टू देम. शीतलने त्यांना पैसे दिलेले होते. शीतलने त्यांना पैसे दिलेले होते. वी हॅड लर्न्ड इंग्लिश. हे V1 आहे, लक्षात घ्या, हे आहे V1 आहे. हे तुमच्या माहितीसाठी दिलेले आहेत. क्रियापदाचं हे पहिलं रूप आहे. हे आपण या ठिकाणी तिसरं रूप लिहितोय. वी हॅड लर्न्ड इंग्लिश. आपण इंग्लिश शिकलेलो होतो. द डॉग हॅड रन रन. द डॉग हॅड रन ऑन द रोड. कुत्रा रस्त्यावर पळालेला होता. भूतकाळात क्रिया पूर्ण झालेली होती. यू हॅड डान्स्ड ऑन द स्टेज. यू हॅड डान्स्ड ऑन द स्टेज. तू स्टेजवर नाचलेला होता. दे हॅड लुक्ड ॲट द एलिफंट. त्यांनी हत्तीकडे पाहिलेलं होतं. मी जे मराठी वाक्य बोलतोय त्याकडे लक्ष द्या. त्यांनी हत्तीकडे पाहिलेले होते. दे हॅड लुक्ड ॲट द एलिफंट. शी हॅड प्लेड फुटबॉल. ती फुटबॉल खेळलेली होती. भूतकाळामध्ये क्रिया पूर्ण झालेली होती. बघा मग अशा पद्धतीने वाक्य तुम्हाला बनवता यायला पाहिजे. आता या ठिकाणी काही मराठी वाक्य आहेत ते आपण इंग्लिशमध्ये बनवूया. बघा मग त्यांनी मीटिंग सुरू केलेली होती. आम्ही जाण्यापूर्वीच. दे हॅड स्टार्टेड द मीटिंग बिफोर वी रीच देअर. आम्ही त्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच त्यांनी मीटिंग सुरू केलेली होती. या पद्धतीने. आता बघा दे हॅड स्टार्टेड द मीटिंग. दे हॅड स्टार्टेड द मीटिंग. या पद्धतीने. सीमाने मला मदत केलेली होती भूतकाळामध्ये. मग कसं येईल वाक्य? सीमा हॅड हेल्प मी. सीमाने मला मदत केलेली होती. शिक्षकांनी तुला बोलवलेले होते. द टीचर हॅड कॉल्ड यू. शिक्षकांनी तुला बोलावलेले होते. अजयने नवीन मोबाईल विकत घेतला होता. मग कसं येईल वाक्य? सब्जेक्ट कुठलाही असू दे आपल्याला हॅडच घ्यायचं आहे. क्रियापदाचं तिसरं रूप. विकत घेण्याला क्रियापद आहे टू बाय, बॉट. अजय हॅड बॉट न्यू मोबाईल. अजय हॅड बॉट न्यू मोबाईल. त्यांनी माझा वाढदिवस साजरा केलेला होता. दे हॅड सेलिब्रेटेड माय बर्थडे. दे हॅड सेलिब्रेटेड माय बर्थडे. त्यांनी माझा वाढदिवस साजरा केलेला होता. आर्यनने ती न्यू सर्कस पाहिलेली होती. आर्यन हॅड वॉच्ड. पाहणीला क्रियापद आहे वॉच. त्याचं V3 आहे वॉच. आर्यन हॅड वॉच ती नवीन सर्कस. दॅट न्यू सर्कस. ती सर्कस आर्यनने पाहिलेली होती. आम्ही पत्र लिहिले होते. वी हॅड V3 रिटन. वी हॅड रिटन अ लेटर. आम्ही पत्र लिहिलेले होते. भूतकाळामध्ये लिहिण्याची क्रिया पूर्ण झालेली होती. त्यांनी ती जागा सोडली होती. सोडणीला क्रियापद आहे लिव्ह. लिव्हचा भूतकाळ लेफ्ट. V3 लेफ्ट. V1 V2 आणि V3. आपल्याला V3चा वापर करायचा आहे. दे हॅड लेफ्ट. त्यांनी सोडलेले होतं किंवा सोडलेली होती. दॅट प्लेस. ती जागा. दे हॅड लेफ्ट दॅट प्लेस. किंवा त्यांनी ऑफिस सोडलेलं होतं. दे हॅड लेफ्ट द ऑफिस. त्यांनी ऑफिस सोडलेलं होतं. अशा पद्धतीने आपल्याला जर मराठी वाक्य दिलं तर ते वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये करता यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला वाक्य पण ट्रान्सलेट करता येतं. वाक्याचा काळ पण समजतो. आणि कुठलंही वाक्य या काळातलं आपल्याला दिलं तर ते आपल्याला इंग्लिशमध्ये करता यायला पाहिजे. सरावाने ते आपल्याला करता येतं. बघा मग आता पुढे आपल्याला या काळातलं निगेटिव्ह सेंटेन्स बघायचं आहे. यामध्ये खूप काही विशेष असं काही नाही आहे.
हॅड नंतर फक्त नॉट घ्यायचं आहे. सब्जेक्ट आधी येतो, त्यानंतर हॅड नॉट, त्याला हॅडंट पण म्हणतो आपण, हॅडंट, त्यानंतर V3 आणि शेवटी येतो ऑब्जेक्ट. मी क्रिकेट खेळलेलो नव्हतो, मग कसं येईल वाक्य? आय हॅड नॉट V3 प्लेड क्रिकेट. आय हॅडंट प्लेड क्रिकेट. हॅडंट म्हणा किंवा हॅड नॉट म्हणा, काही फरक पडत नाही. शिक्षकांनी इंग्रजी शिकवलेले नव्हते. द टीचर हॅड नॉट टॉट इंग्लिश. या पद्धतीने द टीचर हॅड नॉट टॉट इंग्लिश. शिक्षकांनी इंग्लिश शिकवलेले नव्हते. ती शाळेत गेलेली नव्हती. शी हॅड नॉट गॉन टू स्कूल. शी हॅड नॉट गॉन टू स्कूल. आम्ही काम केलेले नव्हते. वी हॅड नॉट वर्क. वी हॅड नॉट वर्क. अजयने जेवण केलेले नव्हते. बघा अत्यंत सोपा काळ आहे. अजय हॅड नॉट V3 इटन. अजय हॅड नॉट इटन. त्यांनी मला आमंत्रित केलेले नव्हते. त्यांनी येईल दे हॅड नॉट इन्व्हायटेड टू मी. त्यांनी मला आमंत्रित केलेले नव्हते. तू पैसे दिलेले नव्हते. सब्जेक्ट आहे यू हॅड नॉट गिवन मनी. बघा या पद्धतीने वाक्यरचना तुम्हाला जमायला पाहिजे. सब्जेक्ट घेतला आपण, हॅड नॉट घेतला, V3 आणि ऑब्जेक्ट. अत्यंत सोपी ही रचना आहे. तुम्हाला जर तुम्हाला जर साधी वाक्यरचना येत असेल तर हॅडनंतर फक्त काय नॉट लावायचा, वाक्याचा अर्थ निगेटिव्ह होतो. एवढंच आहे. पुढच्या मुद्द्याकडे वळूया. यानंतर आपल्याला व्हर्बल क्वेश्चन बघायचे. बघा मग, ज्याला आपण वेस्नो टाईप क्वेश्चन म्हणतो किंवा व्हर्बल क्वेश्चनसुद्धा म्हणतो. सब्जेक्टच्या आधी हॅड येतो. सब्जेक्ट कुठलाही असू दे, हॅड येईल. त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आणि शेवटी ऑब्जेक्ट. अत्यंत सोपी रचना आहे. तू गृहपाठ पूर्ण केला होता का? सगळ्यात आधी काय घ्यायचं आपल्याला? हॅड. टू आहे सब्जेक्ट. हॅड यू कंप्लीटेड होमवर्क. बघा, यू हॅड कंप्लीटेड होमवर्क. आपण काय केलं बघा, तू फक्त इथे एक वाक्य बघू आपण. यू हॅड कंप्लीटेड होमवर्क. हे आपलं साधं वाक्य आहे. आपण काय केलं आहे, फक्त या वाक्यातला जो हेल्पिंग वर्ब असेल तो सब्जेक्टच्या आधी घेतला आणि सब्जेक्ट काय केला नंतर लिहिला. तू गृहपाठ पूर्ण केला होता का? बघा वाक्यरचना किती सोपी आहे. फक्त आदला बदल केली आहे. सब्जेक्टच्या जागेवरती हेल्पिंग वर्ब घेतला या ठिकाणी आणि हेल्पिंग वर्बच्या जागेवरती सब्जेक्ट घेतला. अत्यंत सोपं आहे, लक्ष द्या. त्याने तुला त्या दिवशी फोन केला होता का? त्याने, सब्जेक्ट कोण आहे? त्याने. मग काय येईल? हॅड ही कॉल्ड यू. त्याने तुला फोन केला होता का? हॅड ही कॉल्ड यू दॅट डे. त्या दिवशी. हॅड ही कॉल्ड यू दॅट डे. अशा पद्धतीने ते शाळेत गेले होते का? हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट. हॅड दे गॉन टू स्कूल? क्वेश्चन मार्क. हॅड दे गॉन टू स्कूल. अजय तुझ्या वाढदिवसाला आला होता का? सब्जेक्ट आहे अजय. हॅड अजय कम. अजय आला होता का? कुठे? हॅड अजय कम टू युअर बर्थडे. या ठिकाणी बर्थडे. हॅड अजय कम टू युअर बर्थडे. अजय तुझ्या वाढदिवसाला आला होता का? तिने काम पूर्ण केले होते का? हॅड शी कंप्लीटेड द टास्क. हॅड शी कंप्लीटेड द टास्क. तिने काम पूर्ण केले होते का?
तू हे पुस्तक वाचले होते का? सब्जेक्ट आहे यू, मग काय येईल? हॅड यू रेड द बुक? हॅड यू रेड द बुक? हे पुस्तक वाचले, दिस बुक करायचं. हॅड यू रेड दिस बुक? तू हे पुस्तक वाचलं होतं का? बघा या ठिकाणी वाक्यरचना अत्यंत सोपी आहे. तुम्हाला जर सिंपल साधं वाक्य जर येत असेल तर साध्या वाक्यामध्ये तुम्हाला बदल काय करायचा आहे? हेल्पिंग वर्ब आधी घ्यायचं आहे आणि सब्जेक्ट त्याच्यानंतर वापरायचा आहे. झाला तुमचा वर्बल क्वेश्चन तयार. पुढच्या टॉपिककडे वळूया. पुढचा टॉपिक अत्यंत सोपा आहे. या ठिकाणी आपल्याला WH क्वेश्चन पाहिजेत या काळातले. बघा मग या ठिकाणी आपल्याला WH वर्ड बघायचे आहेत या काळातले. पास्ट परफेक्ट टेन्स. बघा सगळ्यात आधी WH वर्ड येईल, त्यानंतर हॅड येईल, त्याच्यानंतर सब्जेक्ट येईल, त्यानंतर V3 येईल आणि शेवटी ऑब्जेक्ट येईल. वाक्यरचना अत्यंत सोपी आहे. मी काय केले होते? WH वर्ड काय आहे? व्हॉट. हॅड घ्यायचा, त्याच्यानंतर सब्जेक्ट काय आहे? मी. व्हॉट हॅड आय डन? क्वेश्चन मार्क. बघा या ठिकाणी WH वर्ड आला, हॅड आला, सब्जेक्ट आणि त्यानंतर V3. व्हॉट हॅड आय डन? त्याने रामला काय विचारले होते? WH वर्ड आहे व्हॉट, त्याने सब्जेक्ट आहे व्हॉट, त्याच्यानंतर हॅड, सब्जेक्ट आहे ही. व्हॉट हॅड ही आस्क्ड V3 टू राम? त्याने रामला काय विचारले होते? तिने कोणते पुस्तक वाचले होते? कोणते पुस्तकला आहे? विच बुक? विच बुक हॅड शी रेड? विच बुक हॅड शी रेड? अजय इथे का आला होता? वाईल. का आला? काय? वाय. वाय हॅड अजय कम हियर? वाय हॅड अजय कम हियर होता. वाय हॅड अजय कम हियर? ते कुठे गेलेले होते? बघा मग कुठेला WH आहे वेअर, त्यानंतर हॅड, सब्जेक्ट दे, गॉन? क्वेश्चन मार्क. वेअर हॅड दे गॉन? WH वर्ड, त्याच्यानंतर हॅड, सब्जेक्ट आणि V3. अशा प्रकारे वाक्य तुम्हाला बनवता यायला पाहिजे. वेअर हॅड दे गॉन? ते कुठे गेलेले होते? आम्ही कधी TV पाहिली होती? कधीला आहे व्हेन, त्यानंतर हॅड, व्हेन हॅड वी, V3, त्याच्यानंतर वॉच TV. व्हेन हॅड वी वॉच TV? या पद्धतीने. राधा कुठे गेली होती? परत वेअर, WH वेअर आहे, वेअर हॅड, सब्जेक्ट आहे राधा, वर्ब वेअर हॅड राधा गॉन? शेवटी क्वेश्चन मार्क. बघा अशा पद्धतीने आपल्याला ही वाक्य बनवता यायला पाहिजे. समजला नसेल टॉपिक तर परत एकदा बघा, परत पाहिल्यानंतर आपल्याला तो चांगल्या पद्धतीने कळेल. ठीक आहे. या ठिकाणी एक वाक्य देतो तुम्हाला मी. एक वाक्य 4 प्रकारांमध्ये बनवून दाखवतो. बघा एक वाक्य आहे, एक वाक्य येतो, मी काम केले होते किंवा केलेले होते. मी काम केलेले होते. हे वाक्य आहे. आता आपल्याला कळतं की केलेले होते यावरनं हे जे वाक्य आहे हे वाक्य पूर्ण भूतकाळातलं आहे. याचं पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे आय हॅड वर्कड. आय हॅड वर्कड. याचं निगेटिव्ह बनतं
आय हॅड नॉट वर्कड. बघा निगेटिव्ह वाक्य हॅड नंतर फक्त काय घेतला, नॉट वापरला. आता मला व्हर्बल क्वेश्चन बनवायचं आहे, तर मी काय करेल, तर फक्त हॅड पुढे घेईल. हॅड आय वर्क, मी काम केलेले होते का. आता मला WH बनवायचं आहे, हे झालं तुमचं व्हर्बल. आता WH साठी फक्त या हॅडच्या पुढे WH वर्ड घ्यावा लागेल. मग मी घेतला वाय हॅड आय वर्कड, मी काम का केलेले होते. म्हणजे बघा एक वाक्य तुम्हाला जर दिलं तर तुम्हाला त्याचं चारही प्रकारामध्ये वाक्य बनवता यायला पाहिजे. म्हणजे एकाच वेळेस आपल्याला चारही प्रकारामध्ये बोलता येतं किंवा चारही प्रकार या ठिकाणी एका टेन्सचे आपल्याला चारही प्रकार करता येतात. म्हणजे तुम्ही जर समजून घेतलं तर तुम्हाला हे समजेल. जर तुम्ही समजून घेतलं नाही किंवा याचा अभ्यास केला नाही किंवा प्रॅक्टिस केली नाही तर तुम्हाला हे काहीच कळणार नाही. त्याआधी जर तुम्हाला टेन्स शिकायचे असतील तर त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. यू विल हॅव टू प्रॅक्टिस. ओके. बघा मग अशा पद्धतीने आज आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, व्हर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चन हे शिकलेलो आहोत. आता हे जे सुरुवातीला आपण वाक्य बघितले होते, या वाक्यांमधलं तुम्हाला आता किती वाक्य बनवता येतात, 5 बनवता येतात की 6 बनवता येतात की पूर्णच्या पूर्ण येतात. पूर्णच्या पूर्ण आले तर समजून घ्यायचं की हा टेन्स तुम्हाला समजलेला आहे. आणि जर याच्यापैकी तुम्हाला 3-4च आली तर तुम्हाला हा व्हिडिओ परत बघावा लागेल. व्हिडिओ परत बघा आणि हा टेन्स क्लिअर करून घ्या. बघा, हा जर व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडला असेल, तुम्हाला या व्हिडिओमधनं काही शिकायला मिळालं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, तुमच्या मित्रांना हे चॅनल लिंक शेअर करा. आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. अशा पद्धतीने आज आपण पास्ट परफेक्ट टेन्स हा काळ शिकलेलो आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.